तुमच्या सगळ्यांचं मी रौनक पटेल मनपूर्वक स्वागत करतो आजच्या शतायुषीच्या प्री लॉन्च प्रोग्राम मध्ये. माझा नमस्कार तुम्हाला आवडला का? आवडलेलं दिसत नाही. तर माझा नमस्कार जर आवडला असेल तर त्याला प्रतिसादाची मला तशीच अपेक्षा आहे. तर परत एकदा तुम्हाला संधी देतो. नमस्कार. क्या बात आहे. सर्वांचं परत एकदा मनापासून आजच्या या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. आणि कार्यक्रम आज जो होणार आहे हा एक अद्भुत अद्वितीय असा कार्यक्रम होऊ घातलेला आहे आणि तुम्ही सगळे या भविष्यात लिहिल्या जाणाऱ्या इतिहासाचे साक्षीदार असणार आहात. तर आपण बघितलंय की इतिहास जो निर्माण होतो तो एका ठराविक लोकांनी सुरुवात केलेली असते आणि तो इतिहास रचला जातो. पण मला इथे बघून आनंद होतोय की मोजकी लोक इतिहास रचतात, इकडे खूप लोक आहेत. तर असा काहीतरी अद्वितीय इतिहास लिहिला जाणार आहे, त्याचे तुम्ही साक्षीदार असणार आहात. बरेचसे जण आमच्या सोबत प्रवासात असणार आहात. तर तुमच्या सगळ्यांसाठी मिळून एक जोरदार टाळ्यांची तर गरज आहे. बरं, या जोरदार टाळ्या मला अपेक्षित होत्या. तर एवढं मी सांगितलं, इतिहास तुम्ही 100% तुम्ही साक्षीदार आहात आणि भविष्यात हा इतिहास तुम्ही बघणार आहात, रचला जाणार आहे आणि त्याचे तुम्ही सहभागी असणार आहात, त्या इतिहासाचा एक भाग असणार आहात. तर ते टाळ्या तुमच्यासाठी जोरदार पाहिजे, माझ्यासाठी नको, तुमच्यासाठी. जर तुम्ही एंट्री करताना बघितलं असेल तर तुम्हाला एक बोर्ड दिसला. काय लिहिलं होतं त्याच्यावरती? वाचला का? दिसला का बोर्ड? काय लिहिलं होतं त्याच्यावरती? नाही वाचलं? किती लोकांनी तो बोर्ड बघितला? तिथे काराटे ठेवलेला आहे बोर्ड. किती लोकांनी बघितलं? काय लिहिलंय सर त्याच्यावरती? आणि खालचे हे निमंत्रण पत्रिका काय सांगितलं? इथे दारावरती ठेवलेला एक बोर्ड आहे. हा, काय लिहिलंय? रिस्टार्ट. आता प्रश्न पडला असेल, पहिली मीटिंग आहे, प्री लॉन्च आहे आणि रिस्टार्ट काय करतोय? तर हा तुम्हाला मिळालेला सेकंड चान्स आहे. लाईफ मध्ये तुम्ही जे काय करून थकला असाल आणि तुमची राहिलेली अधुरी स्वप्न साकार करण्यासाठी एक सेकंड चान्स तुम्हाला परमेश्वराने या प्लॅटफॉर्मच्या रूपाने दिलेला आहे. तर ज्याने हा तुम्हाला सेकंड चान्स दिला त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. साहेब, हा एवढा मोठा चान्स आहे की लिटरली तुमच्या आयुष्यात जी काही अधुरी राहिलेली स्वप्न असतील ती साकार करण्याची क्षमता या संधीमध्ये आहे. फक्त त्या संधीकडे तुम्ही तसे ओपन माइंडने, उघड्या डोळ्याने आणि उघड्या मनाने बघण्याची गरज आहे. कारण काय, संधी ही दबक्या पावलांनी येते आणि दुर्भाग्य जे आहे ते कसं येतं? दार वाजवत येतं. जोपर्यंत तुम्ही ते उघडत नाही आवाज येतो दुर्भाग्य, बरोबर ना? संधी ही दबक्या पावलाने येते, आवाज न करता येते. तर इथे तुम्हाला ही मिळालेली सेकंड संधी आहे, दुसरा चान्स आहे आयुष्यात. तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिल्या असतील तर मी तुम्हाला 100% ग्वाही देतो की जर येणाऱ्या वर्षभर तुम्ही या प्लॅटफॉर्म वरती जॉईन करून टिकून राहिलात तर तुमच्या बऱ्यापैकी इच्छा आकांक्षा पूर्ण झालेल्या असतील. एवढंच नाही तर आपण नेटवर्क मध्ये ऐकलं असेल यापूर्वी की हा बिझनेस जो आहे तो पिढ्यानपिढ्या चालणारा बिझनेस आहे आणि खऱ्या अर्थीने पुढच्या पिढीपर्यंत नियोजन इथे केलं गेलेलं आहे आणि ते आपल्या समोर आता येणार आहे, ज्याची आपण काही लोक जवळपास 1.5 वर्षापासून वाट बघत होतो. तो हा सोन्याचा दिन आलेला आहे आणि आम्ही काहीही प्लान नसताना सुद्धा, म्हणजे प्री प्लान नसताना सुद्धा आजचा एक सुवर्ण योग त्याला म्हणता येईल तो जुळून आलेला आहे. आज काय, हे आम्ही प्लान केलेलं नव्हतं. आमचं प्लॅनिंग हेच होतं की आमचे जे चीफ गेस्ट आहेत ते रविवारी येऊ शकत नाहीत म्हणून आम्ही शनिवार निवडला आणि तो नेमका निघाला गणेश जयंतीचा. तर जो सुखकर्ता आहे, दुःख हरता आहे, तर त्याच्या या जयंती निमित्त आपण या कार्यक्रमाची, आजच्या प्री लॉन्च कार्यक्रमाची सुरुवात करतोय. तर त्यासाठी एकदा खरोखर जोरदार टाळ्या आवश्यक आहे.
विद्येची देवता आहे ना कोण? सरस्वती. आणि गणपती बुद्धीची देवता आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. ज्ञान मिळणार आहे, धन मिळणार आहे, मान सन्मान मिळणार आहे. जे जे तुम्ही म्हणाल ते सगळं मिळू शकतं. असा हा एक युनिक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. त्याची प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. यापूर्वी तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये अनेक कंपन्या बघितल्या असतील, काम केलं असेल त्या कंपन्यांमध्ये. तर एक काहीतरी नवीन इतिहास मी म्हटल्याप्रमाणे, तर इतिहासाची सुरुवात मोजक्या लोकांनी होते, पण मला बघून फार फार आनंद होतोय की एवढी सगळी लोक आज या आजच्या कार्यक्रमाला लांब लांब वरून उपस्थित आहेत. तर परत एकदा तुमच्या सगळ्यांसाठी मनापासून जोरदार होऊन जाऊ. आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण इथे डिस्टर्ब होऊ नये याची काळजी म्हणून एक आपण छोटीशी गोष्ट करूया की आपल्या सगळ्यांकडे असलेला जो मोबाईल फोन आहे तो कृपया सायलेंट मोडला किंवा स्विच ऑफ मोडला ठेवूया, जेणेकरून तुम्ही स्वतः डिस्टर्ब होणार नाही, शिवाय तुमच्यामुळे इतर लोक डिस्टर्ब होणार नाही. मी माझा केला सायलेंट. कृपया सगळ्यांना विनंती आहे, राहिला असेल चुकून कोणाचा फोन सायलेंट करायचा तर जरा खात्री करा. हा बेल वाजतायत काही लोकांच्या. झाले सगळ्यांचे फोन ऑफ? हा छान. वाजवायला हरकत नाही. फोन सगळ्यांनी बंद केले म्हणून टाळ्या. जोरदार जोरदार टाळ्या. आता याचं एक रहस्य एका मिनिटात सांगतो. का टाळ्या मी वारंवार वाजवायला सांगतो तर आपल्या हातावरती दोन्ही तळ हातावरती मिळून साधारण 3.5 लाख ॲक्युप्रेशरचे पॉइंट आहेत की ते ज्यावेळेला आपण टाळ्या वाजवतो त्यावेळेला प्रेस होतात. त्याच्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, तुमच्या काय म्हणू उत्साहामध्ये वाढ होते. आणि आता एवढी चांगली संधी जर ऐकायची असेल तर थोडा उत्साह पाहिजे ना तुमच्यामध्ये. समोरचा माणूस जे देणार आहे ते घेण्यासाठी तुमचा जो उत्साह पाहिजे तो या टाळ्याने मिळेल. बरं, आतापर्यंत त्याच्यावरती अजून जीएसटी लागलेला नाही. हसण्यावरती आणि टाळ्यांवरती अजूनपर्यंत जीएसटी लागलेला नाही. त्यामुळे जोरदार हसायलाही हरकत नाही आणि जोरदार टाळ्याही वाजवायला हरकत नाही. लागेल जीएसटी करायचा विचार करू. धन्यवाद. आपका कीमती समय देने के लिए धन्यवाद. अगर वीडियो पसंद आए तो लाइक और कमेंट कीजिए और नए अपडेट्स के लिए चैनल को सब्सक्राइब करना न भूलें.